नमस्कार नमस्कार. माईक चेक. एक्झॅक्टली काय समजू. एखाद्या कलाकारासाठी त्याची कला म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्य असतं. अरे यार, अरे सेटच्या पुढे पण करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बिंग कलाकारच्या या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. मला माहिती आहे 2-3 दिवस, ॲक्च्युली जास्तच दिवस व्लॉग येत नव्हते, पण गणपतीचे दिवस होते त्यामुळे सगळेच आर्टिस्ट बिझी होते. तालमीला पण सुट्ट्या होत्या. आम्ही भेटत होतो तर फक्त डिस्कशन करून निघत होतो आणि तिकडे काही म्हणजे फक्त बडबड दाखवण्यात काही अर्थ नव्हता. आता कसं, आता गणपती संपलेत, सगळे पुन्हा एकदा रुटीनला लागलेत, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवी कोरे व्लॉग्स घेऊन येतो आहे. आणि आजचाही विषय धमाल असणार आहे. आज मी ह्या सगळ्यांना विचारणार आहे की ह्या सगळ्या आर्टिस्टसाठी नाटक म्हणजे नक्की काय आहे. तर त्यांच्याशी आपण त्या विषयावर गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्यासाठी नाटक म्हणजे काय. आणि सुरू करूया आजचा व्लॉग ह्याच नोटवर. खरं तर पाऊस येण्याची अपेक्षा आहे, कारण प्रचंड गरम होतो आहे, पण पाऊस नाही आहे, फक्त ऊन आहे, अंगाला चटके बसत आहेत. पण तरीसुद्धा डोकं शांत ठेवून आजच्या ब्लॉगला सुरुवात करणार आहोत. आणि आजची वेळ 11ची आहे आणि इथे एक आमचे आर्टिस्ट इकडे पधारलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील तर. ओके, आणि आता वाजलेत ओके 10 मिनटं लवकर आलेले आहेत, काही हरकत नाही. तर मगाशी तुम्ही ज्या माणसाला कॅमेरामध्ये पाहिलं त्या माणसाशी आपण थोडं चर्चासत्र करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तर मग कालचा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? खूप छान होता. आता बघू, केली आहे घरी प्रॅक्टिस, कसं होतं आहे. अच्छा, काय एक्झॅक्टली काय घडलं होतं काल? कसली प्रॅक्टिस केली आहे तुम्ही? काल जी मला शायरी दिली आहे ती नीट येत नव्हती. म्हणजे होत होतं पण तेच होत होतं आणि तेच नको असतं. सो आता मला थोडीशी चेंज म्हणून दुसरी शायरी दिलेली आहे, ती बघू होते का आज. झालीच पाहिजे. मग आता ती शायरी साधारण किती महिने तुम्ही चालवणार आहात? असं काय नाही. असं काय नाही. किती महिने म्हणजे एक मिनिट, एक्झॅक्टली कसं विचारतो? अरे म्हणजे काही झालं तुला, बाकीच्यांनी काल नवीन शायऱ्या घेतल्या तरी सुद्धा ना था कुछ तो खुदा था वगैरे असं तू चालू करत होतास. तर मग आता जी नवीन शायरी दिली आहे ती साधारण किती वर्ष आणखीन चालणार आहे? नवीन शायरी अजून त्याच्या व्यतिरिक्त शायरी यायला किती महिने किती वर्ष अजून लागणार? असं काही नाही, म्हणजे होईल लवकर. अच्छा, ठीक आहे. मग याच्या चेहऱ्यावरनं मला वाटत नाही आहे, पण ठीक आहे, विश्वास ठेवायला काय हरकत नाही. येतो, रेग्युलर येतो, त्यामुळे थोडा विश्वास ठेवू शकतो आपण. थोडंसं प्रामाणिक आपण म्हणायला काही हरकत नाही आहे तसं. रमलाय अच्छा, डोळे बंद आहेत म्हणजे थर्ड आय वगैरेचा काही संबंधच नाही आपल्याकडे. आणि हे आणखीन एक व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत. या बसा, चप्पल काढा, बसा. हळूहळू एक जमत आहेत. आता मी आधी काही पटापट गोष्टी करायच्या आहेत, कारण ह्या व्यक्तीला मला लवकरात लवकर फ्री करायचं आहे. त्याला 2ची शिफ्ट आहे, त्यामुळे त्याला पटापट पळायचं आहे. सो मी आधी बसवून घेतो त्याचं सीन, मग आपण भेटूया. टाईमलॅप्स दिसेल तुम्हाला, टेन्शन नाही होईल. बाय. शिरलं म्हटलं तू पटकन बघितलं अजून कोणी आहे का बाहेर? पटकन दरवाजा बंद केला आणि दरवाजाची काठी पळू शकत नाही, कोणीही असो आता पळू शकत नाही. आणि तू लगेच तिकडची तुझी त्या दरवाजाची पोझिशन पूछते हैं वो कि गालिब कौन है? क्या पूछते हैं वो कि गालिब कौन है? पूछते हैं वो कि गालिब कौन है? क्या बात है? अरे हमें हमनी गलत से तर मित्रांनो, बऱ्याचशा थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आलेलो आहे. प्रॅक्टिस झालेली आहे टेक्निकली.
म्हणजे मध्ये मी फुटेजेस वगैरे काढले ते तुम्ही बघितले असतीलच, पण बाकी काही फार बडबड केलेली नाही आहे, कारण बरंच काम बाकी होतं म्हणून. तर आता आपण जो मुद्दा सकाळी घेतलेला होता तो आता या सगळ्यांशी पुन्हा एकदा आपण एक हे बघ वा रे, म्हणजे झालं आहे कॅप्चर जे काय तुमचं चाललेलं. अच्छा ठीक आहे. तर आता जो मेन मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. आपण एकेका व्यक्तीला तो प्रश्न विचारणार आहोत जो ठरलेला होता आजचा, आणि त्यांच्या आपण रिॲक्शन्स आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांची मतं याबद्दलची. हे थोडं कॉन्सन्ट्रेशनचं काम चालू आहे, याच्याकडे आपण शेवटी येऊया. तर थोडंसं बाहेर आलेलो आहे आणि तुला फक्त एडिटसाठी आयडिया करून दिली की हे असं का उड्या मारते, तर हां तो हा सीन कट करायचा. तर आता आपण एक एक प्रश्न विचारणार आहोत. एक प्रश्नाने एकच प्रश्न सगळ्यांना विचारणार आहोत आणि त्याच्याकडनं त्यांची उत्तरं घेणार आहोत. जो प्रश्न तुम्हाला माहिती आहे पण जो यांना माहीत नाहीये तो प्रश्न आपण यांना आता विचारणार आहोत. तर इथे कॉस्मोचं काम चालू आहे, बेसिकली इकडे पेंटिंग चालू आहे आणि साधारणपणे असं काहीतरी तोपर्यंत सगळे माझ्याकडे नुसते बघत होते. ठीक आहे या सर, शुभम सर, तो सकाळी नाही का तो व्यक्ती नाही का आपण त्याच्याशी चर्चासत्र भरवलं होतं बसून, त्या व्यक्तीपासूनच आपण सुरुवात करणार आहोत. मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनंच हे जाणून घ्यायचं आहे, तर त्याची उत्तरं तुम्ही तुमच्याकडे रेडी ठेवा. क्रिएटिव्ह, तुला वेळ मिळणार नाही उत्तर रेडी ठेवायला. तर तुझ्यासाठी नाटक म्हणजे काय? धर हे माईक. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. काहीतरी न्यू आहे हे, मी कधी केलं नव्हतं असं. तुमच्यासाठी नाटक म्हणजे काय? जे भाव मी माझ्या खऱ्या आयुष्यात व्यक्त करू शकत नाही किंवा करू शकत नाही काही गोष्टी, किंवा एखादी गोष्ट करण्याची इच्छा असते, दुसऱ्यांचं आयुष्य जगण्याची इच्छा असते, त्या सगळ्या गोष्टी मी नाटकाद्वारे करतो, नाटका थ्रू करतो. एक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो नाटका थ्रू. म्हणजे ते आयुष्य, म्हणजे खरं सांगायचं तर नाटक म्हणजे दुसरं आयुष्य जगण्यासारखं आहे. लहानपणापासूनची इच्छा, आणि इथे ना वेगवेगळे रोल्स असं करता येतात, वेगवेगळे भाव जे असतात जे ना नॉर्मली आहेत की नाही त्याचं वाटत नाही, पण तेव्हा ते असं करावंसं वाटतं ना, जे आपण इकडे करतो. एखाद्या कलाकारासाठी त्याची कला म्हणजे त्याचं संपूर्ण आयुष्य असतं, कला त्याचं सर्वस्व असतं. सो माझ्यासाठी सुद्धा नाटक म्हणजे तसंच आहे. भले मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे, अजून शिकतोय, पण मला नाटक म्हणजे काय बोलूयात, माझा आता आयुष्याचा एक आता भाग झालेला आहे आणि मला त्याच्याबद्दल नवीन नवीन शिकायला खूप आवडेल. सो अरे मला पण मला नाटक म्हणजे जे प्रत्येकाने सांगितलं, जसं विराज दादाने, सॅमीताईने, आदित्यने, सेम तसंच वाटतं. फक्त आपण जे इमॅजिनेशनमध्ये असतं, म्हणजे आपले विचार ते आपण नाटकाद्वारे मांडू शकतो आणि खूप काही शिकण्यासारखं असतं यामध्ये. रोहन कमी शब्दात सांगायचं. हो आज नाही दिसलं मला शेट. सो तुम्ही विचारत होता ना प्रश्न, नाटक म्हणजे काय? सो नाटक म्हणजे माझ्यासाठी एक अँटीडोट टाईप आहे. म्हणजे दिवसभर आपण जे थकून येतो, आपण आपापल्या कामात असतो आणि ते थकून येतो, तो थकवा काय म्हणतात, थकवा जाण्यासाठी जो अँटीडोट असतो ना, तो माझ्यासाठी नाटक म्हणजे एक अँटीडोट आहे. माझ्यासाठी माझं दुसरं घर आहे, माझं कम्फर्ट झोन आहे. नाटकासाठी आणते ते नाहीये. माझी मम्मी तिथे ओरडते माहिती मला प्रत्येक वेळेला, ते घेऊन गेली, ती घेऊन गेली. असं ऐकवायचं असेल तर घेऊन जा ना मग. तुमच्यासाठी नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे एक त्याने सांगितलं ते तर आहेच की खूप वेगवेगळे रोल आपल्याला करायला मिळतात. मग तो किती छोटा रोल जरी असेल तरी त्याचं ते कॅरेक्टरायझेशन, त्याची भाषा, हे सगळं करत असताना मिळणारा जो आनंद असतो तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ऑन स्टेज पण आणि बॅकस्टेजची धमाल जी काही असते, प्रॅक्टिसमधली पण, प्रयोगाच्या वेळची पण, ती सगळी मजा असते. त्यामुळे ते खूप हां, तर माझ्यासाठी नाटक म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे आणि स्वर्ग आहे, सुख आहे. म्हणजे
असं म्हणतात की वरती गेल्यानंतर एक वेगळा स्वर्ग असतो, नर्क असतं, ते असं काय मला माहिती नाही. पण मी इकडे स्वर्ग सुख जे काय मला मिळालं आहे ते देवाने दिलेल्या देणगीचंच आहे, देवाने दिलेल्या आशीर्वादाचंच आहे. त्यामुळे माझ्यासाठी नाटक म्हणजे काय असेल तर तो देवाचा आशीर्वाद आहे. आणि मी मस्त नाटक जगतोय बस, हीच काय ती फिलिंग. आता आपण ह्यांना विचारूया. एक माणूस राहिलाय नंतर घेऊ. अरे तो राहिला ना तिकडे. यश दादा, आता आपण यांच्याकडे येणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं सेट म्हणजे काय? सेटच्या पुढे पण करायचं आहे. तर नाटक म्हणजे काय? जसं आपण शाळेत जातो, लहानपणापासून आपण शाळेत जातो, तर आपण आपलं डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपण तिथे जात असतो. आपल्याला बुद्धी यावी, चांगलं आपण पुढे शिकावं म्हणून आपण करत असतो. तर नाटक माझ्यासाठी पण तेच आहे. ज्याच्यात आनंद मिळतो, हे करून आनंद मिळतो. जसं आपण कॉलेजला जातो तसं मी इथे येतो, इथे पण मला शिकायला मिळतं. माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि त्याच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमुळे मी नाटकावर प्रेम करतो आणि अजून पुढे हेच करायचं मला. सो मी असंच प्रेम करत राहणार नाटकावर. आणि पुढे म्हणजे नाटक या कलेवर नाही, कॅमेरा असेल किंवा काही असेल, फिल्म्स असेल, शॉर्ट फिल्म असेल किंवा प्लेज असेल, या सर्वांवरच आपण नाटक करतो. कारण परफॉर्मिंग आर्ट्समध्ये असे काही भाग आहेत मला तरी नाही वाटत. सो सगळं एकच आहे आणि त्या सगळ्यावर प्रेम करतो मी, म्हणून मला नाटक आवडतं. नाटक म्हणजे काय तुमच्यासाठी? अच्छा, हा प्रश्न आहे का? अच्छा. नाटक नाही माहिती मला नाही माहिती नाटक म्हणजे काय. मला एवढंच माहिती आहे की ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही ते माझ्यासाठी नाटक आहे. नाटक म्हणजे मी आहे असं म्हणू शकतो. कारण मी माझ्यासाठी माझी जेवढी काळजी घेऊ शकतो, मी माझा जेवढा विचार करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त मी नाटकाचा विचार करू शकतो. असं ते भाऊक मोमेंट असते ती आहे नाटक म्हणजे माझ्यासाठी. काय सांगायचं आता मला नाही माहिती काय बोलायचं. यश आणि त्याचं वेगळं दुःख ही कहाणी आपल्यासमोर कोणतरी घेऊन येईलच. कारण तो जे काम करतो ते आपण काहीच दिवसामध्ये रिव्हील करू शकतो का हे युवराज ठरवेल. माझा काय प्रॉब्लेम नाही. हां नाही, ते तेवढं तुम्ही फक्त डोळे बंद करा. असं काही दिसलं तुम्हाला येलो कलर, डोळे बंद करायचे. हां तसंही ते तसंही घाण गोष्टी बघायच्या नसतात, पण छान गोष्टी बघायच्या असतात. ते जेव्हा रिव्हील होईल तेव्हा ते छान. आता हे पिवळ्यावरती हसले तर मी काय करू? यांना पिवळं दुसरं काही दिसतच नाही आयुष्यात. ऑफकोर्स होगा. अच्छा, आम्ही आता पुढच्या महिन्यात जिथे टूरला जाणार आहोत त्याचा ब्लॉग आम्ही करणार आहोत. आणि एक म्हणजे त्याचे भरपूर एपिसोड असे टाकायचा, म्हणजे प्रत्येक दिवसाचं एक वगैरे असं काहीतरी करावं लागेल. कारण ती ट्रिप जवळजवळ 6 दिवसांची आहे. सो खूप एपिसोड्स येण्याची दाट शक्यता आहे. कुठे जातोय आपण? हां कुठे जातोय तेच नाही सांगायचं आहे. नाही कुठे जातोय सांग ना. आग्र्याला जातोय. अच्छा, आता ते टीव्ही करणार, एडिट करून ते टूही करणार. सस्पेन्सच बोलले यार. अब कळणार नाही, आई काम कर, एवढंच दिसेल फक्त. सगळ्यांनी 10 वेळा मिळून बोला. आता कुठे टूव्ही लावतो बघू. नाही मी तेवढं पार्ट कापूनच टाकेन ना डायरेक्ट. असं काय नाही, मी मध्ये उडून काहीतरी म्हणेन. हां ॲक्च्युली मागच्या एका एपिसोडच्या म्हणजे ब्लॉगच्या एपिसोडला एक कमेंट आली होती की व्हॉइस खूप खराब आहे, वर्क ऑन व्हॉइस वगैरे असं कोणाची तरी कमेंट आलेली. सो थँक्यू फॉर कमेंटिंग. आणि त्याच्यावर नक्कीच प्रयत्न करू आम्ही. म्हणजे असं काही आम्ही हे नाही म्हणणार तुम्ही कशी कमेंट केली असं नाही, त्याच्यासाठी नाही म्हणते आम्ही हा मुद्दा. पण मला पण जाणवलं ते नंतर ऐकताना की व्हॉइसचा थोडा ॲक्च्युली माईक कनेक्ट केला होता पण माईक कनेक्टच झाला नव्हता. तो इकडनं थोडासा लूज झालेला. त्यामुळे हे जे हा जो आहे माईक हातात त्याचा काही उपयोग नाही, कारण ट्रान्समीटर लूज झाला होता, असा इश्यू झाला म्हणून. आणि त्यासाठी सॉरी. म्हणून मी 10 वेळा चेक केला आधी की माईक व्यवस्थित चालू आहे ना, आणि मगच आता ब्लॉक केलेला आहे. सो आता ऑडिओचा काही प्रॉब्लेम येणार नाही. डोंट आला तरी पुन्हा तुम्ही कमेंट्स करूच शकता. तुमचं मागे काय चाललंय? हां, जे काही सजेशन्स असतील, जे काही असेल, तुम्हाला काही वाटत असेल ब्लॉगबद्दल, प्लीज त्या कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून सांगत जा आम्हाला. आम्ही त्या सुधारणा वेळोवेळी करत राहूच. आणि सबस्क्राईब तर तुम्ही करालच. काय आता बेल आयकॉन वगैरे दाबा. आता काय अनुशासन, प्रतिष्ठा. मी असं म्हणत होतो की तुम्ही असे एक सेकंड कमेंट करू शकता की विराजने केस स्ट्रेटनिंग करावी, तो ते देखील करू शकतो. हो की नाही विराज? वो घुंगराले बाल जो है वो ते कसा हलवून दाखवते बघा, घुंगराले बाल. नाही ना 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 ना. मला हे दाखवायचं होतं. मी आज नवीन काय म्हणतात नेल आर्ट करून आले. ॲक्रेलिक. सृष्टी
तिला तिथे नेलं म्हणून ती नेलं आर्ट करून आली आहे. एक आजोबा बघत होते, आमचे सबस्क्रायबर होते, ते बघत होते आम्ही ते ब्लॉग शूट करतोय तो, पण मला हे कळेपर्यंत ते पुढे निघून गेले होते. तर अशा प्रकारे आजचा कॉन्टेंट संपलेला आहे, कारण हे सगळे काम करतायत त्यामुळे मी फार मध्ये मध्ये कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही. सो आजचा ब्लॉग इथेच थांबूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग एडिट झाला की पुढचा ब्लॉग येईल. हा ब्लॉग एडिट कधी होणार आहे ते माहीत नाही, कारण उद्यापासून परत रुटीन चालू होणार आहे. तर हाँ, जेव्हा बघाल तो आजच असेल. ओके, तर आज के लिए बस इतना ही. मिलते हैं अगले व्लॉग में. तब तक के लिए बाय बाय, टेक केयर, स्टे सेफ एंड बी अ कलाकार. गुड नाइट, बाय.